विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती आणि टीआरटीआय याचा फॉर्म तुम्ही भरलेला असेलच आणि नसेलही भरला तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण की आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॉर्म कसा भरावा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॉर्म कसा भरावा, सोबतच कोणकोणत्या अडचणी त्यामध्ये जाणवतात याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती बघणार आहोत. परंतु सुरुवातीला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजून घ्यायची आहे. गोष्ट अशी आहे मित्रांनो की बार्टी असेल, टीआरटीआय असेल, सारथी, महाज्योती किंवा आरटी याच्या लिंक्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. याच लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिसून येतील. जसं जर तुम्हाला बार्टी संबंधी फॉर्म भरायचा असेल, म्हणजेच तुम्ही एससी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही जो फॉर्म आहे बार्टी याच्यामधून भराल. जर तुम्ही एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही टीआरटीआय मधून फॉर्म भराल. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे किंवा ईडब्ल्यूएस मध्ये विद्यार्थी असाल तर तुम्ही सारथी याचा फॉर्म भराल. त्यानंतर जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर महाज्योती मधून फॉर्म भराल. आणि जर तुम्ही मातंग समाज यामधून जर येत असाल, मांग किंवा मातंग समाज यामधून येत असाल तर तुम्ही आरटी याच्या थ्रू जो आहे तो फॉर्म भरून घ्या. त्यामुळे जेव्हा तुम्ही या फॉर्म मध्ये ज्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत आहात त्याच्या समोरच्या लिंक मध्ये तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज जे आहे ते ओपन होईल. जसं फॉर एक्झाम्पल मला बार्टीचा फॉर्म भरायचा आहे तर बार्टी मध्ये आल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज जे आहे ते ओपन होईल. आता हे पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शन मध्ये जायचं आहे. म्हणजे तुम्ही कर्सर जो आहे, हलका एरो जो आहे तो रजिस्ट्रेशन यावर नेल्यानंतर तुमच्या समोर हा एक विंडो जो आहे छोटासा ऑप्शन जे आहे ते अवेलेबल होतील. या ऑप्शन मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस फॉर दिल्ली, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस महाराष्ट्रासाठी असेल, एमपीएससी स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन असेल, एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल, जेएमएफसी असेल किंवा सी जेजेडी असेल, एमपीएससी ग्रुप बी आणि सी ज्याला आपण कंबाईनची एक्झाम म्हणतो ना रे, अगदी ती असेल, आयबीपीएस एक्झामिनेशन असेल किंवा पोलीस आणि मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम असेल, या संपूर्ण जाहिराती ज्या आहेत त्या इथे दिसून येतात. आणि सोबतच यावेळेस एक छोटीशी अपडेट आणि एक चांगली अपडेट तुमच्यासाठी अशी आलेली आहे की बार्टी मार्फत यावेळेस एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनला सुद्धा ऍड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या की स्टाफ सिलेक्शन कमिशनला सुद्धा यावेळेस ऍड करण्यात आलेलं आहे. तर बार्टीच्या जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्यांच्या रजिस्ट्रेशनवर जायचं आहे. रजिस्ट्रेशनवर हलका कर्सर नेला की तुमच्या समोर या गोष्टी अवेलेबल होते आणि ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एसएससी मधून फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल. तुम्हाला एमपीएससी चा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल. आता एमपीएससी मध्ये ग्रुप बी चा भरायचा आहे, सी चा भरायचा आहे किंवा तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचा भरायचा आहे तर तुम्हाला यावर जे आहे ते क्लिक करावंच लागेल. अगदी त्याच पद्धतीत हा झाला बार्टीचा फॉर्म. पण तुम्हाला जर टीआरटीआय याचा फॉर्म भरायचा असल्यास तुम्हाला पुन्हा या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल होतील. आणि अवेलेबल होतील कुठे, तर रजिस्ट्रेशन या ऑप्शन मध्ये. ठीक आहे, रजिस्ट्रेशन ऑप्शन मध्ये गेल्या की तुमच्या समोर या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल होऊनच जातील. यामध्ये सुद्धा सेम अगदी पूर्वीप्रमाणेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस असेल दिल्लीसाठी, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस असेल महाराष्ट्रासाठी, अगदी त्याच पद्धतीत एमपीएससीच्या तिन्ही दिलेल्या आहे, त्यानंतर आयबीपीएस आणि एसएससी अशा दोन्ही दिलेल्या आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढची जी लिंक दिलेली आहे एआयटीआय ची त्यावर क्लिक करता तर तुमच्या समोर पुन्हा एक विंडो जी आहे ती ओपन होते आणि त्या विंडो मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुमच्या समोर या छोट्या गोष्टी ज्या अवेलेबल होतात त्यामध्ये सुद्धा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस दिल्ली, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस महाराष्ट्र, एमपीएससी च्या गोष्टी दिलेल्या आहे, आयबीपीएस सुद्धा आहे, पोलीस आणि मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा आहे आणि एसएससी ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतो ना रे, अगदी ते सुद्धा दिलेलंच आहे जर तुम्ही एआयटीआय मधून फॉर्म भरत असाल तर. त्यानंतर यामध्ये तुम्हाला आता एक छोटीशी अपडेट इथे जाणून घ्यायची आहे, ती आहे महाज्योती संदर्भात. म्हणजेच महाज्योती मार्फत जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यामध्ये तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर किंवा त्यावर हलका कर्सर नेल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट यूपीएससी दिल्लीसाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल, त्यानंतर एमपीएससी प्री ट्रेनिंग प्रोग्राम स्टेट सर्व्हिस ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो ना रे, अगदी तेच, आणि एमपीएससी कंबाईन बी आणि सी ज्याला आपण कंबाईनची एक्झाम म्हणतो. ठीक आहे, ग्रुप बी आणि सी म्हणजे ज्याला आपण कंबाईनची एक्झाम म्हणतो. फक्त या 4 गोष्टींसाठीच तुम्ही काय करू शकता, इथून फॉर्म भरू शकता. परंतु जर तुम्हाला आयबीपीएस असेल, एसएससी यांचाही फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन, महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच फॉर्म भरावा लागेल. जर तुम्हाला आयबीपीएस आणि एसएससी यांच्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरावा लागेल. परंतु जर तुम्हाला एमपीएससी आणि यूपीएससी याच्यासाठी फॉर्म भरायचा असल्यास तुम्ही रजिस्ट्रेशनच्या या ऑप्शन मध्ये डायरेक्ट जो आहे तो फॉर्म भरू शकता. हे नेमकं लक्षात असू दे. त्यानंतर जर तुम्हाला सारथी, ठीक आहे, तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल, तुम्ही ईडब्ल्यूएस मधून असाल आणि तुम्हाला सारथीचा फॉर्म भरायचा आहे तर सारथीमध्ये सुद्धा सेम प्रोसिजर, रजिस्ट्रेशनवर जायचं आहे आणि यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, आयबीपीएस असेल, एसएससी असेल, सगळ्यांसाठी गोष्टी ज्या आहेत इथे अवेलेबल होऊनच जातील. म्हणजे तुम्हाला एमपीएससीचा फॉर्म भरायचा आहे तर फक्त एमपीएससी या
ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो आहे तो ओपन होईल. आणि त्याच पद्धतीत आता आपण संपूर्ण फॉर्म जो आहे तो बघून घेऊया की नेमका याचा फॉर्म जो आहे तो कसा भरावा लागतो. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्यावर जरी क्लिक केलं तरी तुम्ही त्या मोठ्या विंडोवर ओपन होता. परंतु जर त्या लिंकवर क्लिक करता येत नसेल तर त्या लिंकला कॉपी करा आणि गुगलवर जाऊन त्या लिंकला पेस्ट करा. ठीक आहे, गुगलवर जायचं आहे आणि त्या संपूर्ण लिंकला गुगलवर पेस्ट करायचं आणि एंटर करायचं आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर जे आहे ते ओपन व्हाल. आणि वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर सपोज फॉर एक्झाम्पल आपण बार्टीचा फॉर्म जो आहे तो भरून घेऊया. म्हणजेच बार्टीचा फॉर्म कसा भरला जातो हे समजून घेऊया. तर जेव्हा तुम्ही हा बार्टीचा फॉर्म भरत आहात तर बार्टीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला जोही फॉर्म भरायचा असेल तो IBPS रिलेटेड असो, UPSC रिलेटेड असो किंवा MPSC रिलेटेड असो, डायरेक्ट त्यावर क्लिक करा. तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो ओपन होईल. फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन फॉर्म अशा पद्धतीत जो आहे तो ओपन होईल. आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम इथे काय येईल रे, इथे येईल नेम, म्हणजेच तुमचं नाव, फक्त नाव जे आहे ते टाकावं लागेल. त्यानंतर इथं तुमच्या वडिलांचं नाव म्हणजे जे मिडल नेम असतं ना ते येईल, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव जे आहे ते इथे एंटर तुम्हाला करावं लागेल. आणि त्यानंतर तुमचं आडनाव म्हणजेच सरनेम जे आहे ते इथे एंटर करावं लागेल. ही इन्फॉर्मेशन एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, तुमचा जो जन्मदिवस ज्या दिवशी झाला असेल ना जन्म, तर डेट ऑफ बर्थ जी आहे ती इथे एंटर करावी लागेल. आणि एंटर कशी करायची, तर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत असेल, हा आहे कॅलेंडरचा ऑप्शन. तर या कॅलेंडरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि कॅलेंडरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथे संपूर्ण तुमचा वर्ष असेल, तुमची ती डेट असेल, ती डेट तिथे येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल घेऊया की जन्म झालेला आहे 27 ऑक्टोबर 1996 ला, तर 27 ऑक्टोबर 1996. तर तुम्हाला सर्वप्रथम वर्षावर जायचं आहे, त्यानंतर त्या महिन्यांवर जायचं आहे आणि महिन्यानंतर तो दिवस सिलेक्ट करायचा आहे. जसं तुम्ही 27 वर क्लिक करता ती संपूर्ण डेट ऑफ बर्थ जी आहे इथे आपोआप एंटर होऊनच जाते. तसं तुम्ही कॅलेंडरच्या मार्फत करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. लक्षात असू द्या, इथे तुम्हाला ईमेल आयडी जो आहे तो टाकायचा आहे. ईमेल आयडी झाल्यानंतर तोच ईमेल आयडी पुन्हा इथे एंटर करायचा आहे. ठीक आहे, abc@gmail.com. एक्झाम्पल घेऊया की abc@gmail.com. ठीक आहे, abc@gmail.com हा ईमेल आयडी पुन्हा इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ठीक आहे, मोबाईल नंबर जो पण असेल ना तो इथे एंटर करायचा आहे. आणि सेम टू सेम मोबाईल नंबर जो तुम्ही इथे एंटर केलेला आहे, अगदी तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा इथे सुद्धा एंटर करायचा आहे. हे पुन्हा कशासाठी, तर व्हेरिफिकेशनसाठी, की तुम्ही जे पहिले टाकलेलं आहे ते पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा एंटर केलेलं आहे ते बरोबर एंटर केलं की नाही हे चेक करण्यासाठी हीच गोष्ट तुम्हाला वारंवार करणं म्हणजे पुन्हा पुन्हा करायची आहे. आणि ही फक्त 2च वेळा, म्हणजे इथे टाकायचं आहे आणि पुन्हा इथे एंटर करायचं आहे. अगदी सेम पद्धतीस मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आणि पुन्हा एंटर करायचा. आणि ते केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक टेक्स्ट मेसेज येईल. लक्षात असू द्या, तुमच्या मोबाईल नंबरवर एक टेक्स्ट मेसेज जो आहे, इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर टेक्स्ट मेसेज जो आहे तो येईल. आणि या टेक्स्ट मेसेजवर येईल एक OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. लक्षात असू द्या, OTP येईल, त्यामध्ये 2-3 नंबर असतात. हा जो वन टाइम पासवर्ड आहे तो मात्र तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ठीक आहे, 5 मिनिटांसाठीच तो व्हॅलिड असतो, त्यामुळे लवकरात लवकर, जेवढ्या लवकर होईल हा OTP जो आहे तो इथे एंटर करून द्या. आणि OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड जो आहे तो दिसेल. ठीक आहे, लक्षात असू द्या, कॅप्चा कोड दिसेल, तो कॅप्चा कोड जसंच्या तसा इथे एंटर करा. त्यामध्ये काहीच चेंज करायचं नाही बरं, जसंच्या तसा इथे एंटर करा. हा, परंतु तुम्हाला जर तो कॅप्चा कोड समजत नसेल की नेमकं काय तिथे लिहिलेलं आहे तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त इथे रिलोड कॅप्चावर क्लिक करा. जेव्हा तुम्ही रिलोड कॅप्चावर क्लिक करता इथे दुसरा कॅप्चा कोड येऊन जातो आणि तो कोड जशाच्या तसं इथे एंटर करायचा आहे. त्यामध्ये स्मॉल लेटर असेल, कॅपिटल लेटर असेल, सगळं जसंच्या तसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये चेंजेस नको. ठीक आहे, म्हणजे जसं इथे F स्मॉल आहे तर 3F जो स्मॉल आहे तर इथेही स्मॉलच आपल्याला एंटर करावं लागेल. अगदी त्याच पद्धतीने नाही समजलं तो कोड तर रिलोड कॅप्चावर क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन कॅप्चा कोड तिथे येऊनच जातो. आणि हे सगळं फिल झाल्यानंतर तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर एंटर करायचं आहे. बघा, इथे फक्त आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अजूनपर्यंत संपूर्ण फॉर्म भरून झालेला नाहीये. त्यामुळे संपूर्ण फॉर्म कसा भरायचा यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. ओके, आता इथे फक्त सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर तुम्ही क्लिक केलेला आहे. आता सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल आणि ज्यामध्ये तुमचा लॉग इन आयडी तुम्हाला दिला जाईल. एक मेसेज सुद्धा असतो की कॉंग्रॅच्युलेशन, युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन अगदी सक्सेसफुल झालेलं आहे. आणि यामध्ये तुमचा लॉग इन आयडी दिला जाईल आणि एक पासवर्ड दिला जाईल. आता पासवर्ड नेमका काय असतो सर, तर सर्वप्रथम समजून घ्या, लॉग इन आयडी असतो तुमचा ईमेल आयडी. जसं आपण तिथे काय एंटर केला होता रे, abc@gmail.com. ठीक आहे, abc@gmail.com हाच असेल तुमचा लॉग इन आयडी. आणि पासवर्ड काय असतो रे, तर पासवर्ड नेहमी तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजेच
आपण काय एंटर केली होती 27/10/1994, 1996. तर हीच जी असणार आहे ते तुमची असणार आहे डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमचा असणार आहे पासवर्ड. आणि हीच डेट ऑफ बर्थ कन्फर्म प्रत्येकासाठी ते पासवर्ड म्हणून दिल्या जाते. ठीक आहे, परंतु हे कोणाचीही सारखी असू शकते. म्हणून काय करायचं, इथे एक ऑप्शन दिलेला आहे चेंज पासवर्ड, यावर क्लिक करून घ्यायचं. जसं तुम्ही चेंज पासवर्ड क्लिक करता, तुमच्या समोर अजून एक नवीन विंडो जी आहे ती ओपन होते आणि या विंडो मध्ये तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड एंटर करून नवीन पासवर्ड जो आहे तो बनवायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला ओल्ड पासवर्ड जो पण असेल ना तो आधी एंटर करायचा आहे. त्यानंतर आणि जर तुम्हाला इथे तो पासवर्ड फक्त टिंब 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 असा दिसत असेल तर घाबरण्याची गरज नाही. इथे आय दिसत असेल तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं. तो पासवर्ड तुम्हाला तुम्ही काय एंटर केलेला आहे तो सुद्धा दिसून जाईल. त्यानंतर न्यू पासवर्ड इथे एंटर करायचा आहे, म्हणजे जुना पासवर्ड जो तुमची डेट ऑफ बर्थ होता. ठीक आहे, इथे जी तुमची डेट ऑफ बर्थ होता, जन्मदिवस होता, आणि नवीन पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि जो नवीन पासवर्ड तुम्ही इथे एंटर केलेला आहे अगदी सेम टू सेम पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे इथे एंटर करून. ठीक आहे, सेम टू सेम पासवर्ड तुम्हाला खाली एंटर करायचा आहे. परंतु तो पासवर्ड कसा असला पाहिजे याच्यासाठी एक छोटीशी नोट इथे दिलेली आहे, तो समजून घ्या की पासवर्ड शुड कंटेन मिनिमम 8 अँड मॅक्सिमम 12 कॅरेक्टर, म्हणजे 8 ते 12 कॅरेक्टरचा असला पाहिजे. आणि त्या 8 ते 12 कॅरेक्टरांमध्ये एक अप्पर केस अल्फाबेट, एक लोअर केस अल्फाबेट, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल घेऊया, मी तुम्हाला एक पासवर्ड सांगतो की पासवर्ड कसा असेल यांचा, ABCD 1 2 3 हॅश. ठीक आहे, किंवा ABCD 556 स्टार. ठीक आहे, अशा पद्धती तुमचा पासवर्ड जो आहे तो इथे जनरेट होईल. हे फक्त मी एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तुम्ही इथे तुमचं नाव घेऊ शकता, काहीही घेऊ शकता. ठीक आहे, अगदी पासवर्ड हे तुमच्या स्वमर्जीने आहे, त्यामुळे तुम्ही इथे कोणताही पासवर्ड जनरेट करू शकता. परंतु त्यामध्ये अक्षरही असले पाहिजे, नंबरही असला पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टरही असला पाहिजे. आणि हा टोटल 8 ते 12 अंकांचा झाला पाहिजे, म्हणजे 8 ते 12 कॅरेक्टर याच्यामध्ये असलेच पाहिजे. हे नेमकं लक्षात असू द्या. आणि ही संपूर्ण प्रोसिजर जेव्हा इथे कंप्लीट होते त्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही चेंज पासवर्ड यावर क्लिक करता, तुमच्या समोर एक नवीन विंडो जी आहे ती ओपन होते आणि त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, आपला जो पण तुम्ही लॉग इन आयडी होता आणि पासवर्ड होता त्याने लॉग इन करायचं आहे. आणि जर लॉग इन हे पेज तुमच्यासमोर ओपन झालेले नाही तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा सपोज आपण हा बार्टीचा फॉर्म भरतोय तर पुन्हा एकदा बार्टीच्या होम पेजवर जायचं आहे. आणि बार्टीच्या होम पेजवर गेल्यानंतर तिथे आपण रेजिस्ट्रेशनचं ऑप्शन होतं ना रे, अगदी त्याच्याच बाजूला थोडं बघितलं ना की लॉग इनचाही ऑप्शन आहे. तर लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही तिथे जाऊन पुन्हा एकदा हीच विंडो ओपन करू शकता. आता असं केल्यानंतर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे लॉग इन आयडी काय असेल रे तुमचा, लॉग इन आयडी असेल तुमचा जो ईमेल आयडी तुम्ही टाकलेला होता. ठीक आहे, म्हणजे ईमेल आयडी इथे सेम टू सेम ईमेल आयडी टाकायचा. आणि जो नवीन पासवर्ड, आता जुना पासवर्ड विसरून जायचा, जुना पासवर्ड आपला जो डेट ऑफ बर्थ होता तो विसरून जायचा, आणि जो नवीन पासवर्ड आहे ना तो इथे एंटर करायचा. आणि एंटर केल्यानंतर साइन इन या बटनवर जे आहे ते क्लिक करायचं. आता साइन इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मेन जो आपला फॉर्म आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन झालेला आहे, बार्टी या संस्थेला तुमची ओळख झालेली आहे. आता ओळख झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या समोर मेन फॉर्म ओपन झालेला आहे आणि आता तो भरायचा आहे. आता मेन फॉर्म मध्ये काय काय भरायचं आहे, तर अगदी त्याच पद्धतीत पहिले तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्ही रजिस्ट्रेशन मध्ये टाकलं होतं ना, तर ते आपोआप इथे येऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज नाही. ठीक आहे, त्यामुळे आपोआप जे आहे ते इथे येऊन जाईल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ कशा प्रकारे, तर पहिले तुम्हाला काय टाकायचं आहे, जो पण ज्या दिवशी जन्म झालेला होता ती तारीख, त्यानंतर महिना इथे एंटर करायचा आहे, आणि त्यानंतर वर्ष जे पण असेल ना, इथे क्लिक केल्यानंतर अनेक वर्ष अवेलेबल होतात, त्या वर्षांपैकी जे वर्ष असेल ते निवडून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या आईचं नाव जे आहे ते टाकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या आईचं नाव जे असेल ना ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी, तुमची नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे, त्यामुळे हे ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर. ठीक आहे, तुमचा आधार नंबर असेलच ना, तर तो आधार नंबर इथे एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर जेंडर, म्हणजे तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, ते इथे एंटर करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं मार्शल स्टेट, म्हणजे तुम्ही लग्न झालेले आहात किंवा अविवाहित आहात. ठीक आहे, म्हणजे मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, ते एंटर करायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल, ठीक आहे, लक्षात असू द्या, जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे जे पण म्हणजे इथे स्पाउस जे असेल ना त्यांचं नाव जे आहे ते इथे येऊन जाईल, ते नाव इथे आपल्याला एंटर करायचं आहे. आणि तुम्ही जर नावांमध्ये बदल केला असेल, म्हणजे लग्न झाल्यानंतर मुली नावांमध्ये बदल करतात, जर तुम्ही नावांमध्ये बदल केला असेल आणि त्याच्या संबंधित डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर नावांमध्ये बदल केला असेल तर यस करा, अथवा तिथे नो असंच असू द्या. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर म्हणजे इथपर्यंत फॉर्म सबमिट झाल्यानंतर
पुढे तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आणि पुढची जी ऍडव्हान्स डिटेल आहे, कारण की आतापर्यंत जी आपण भरली ती बेसिक डिटेल्स होती, तिथे सबमिटचं ऑप्शन असेल, सबमिट ऑप्शनवर क्लिक करा आणि प्रोसीड करून तुम्ही ऍडव्हान्स डिटेलकडे जाऊ शकता. ऍडव्हान्स डिटेल मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर नेम ऑफ द इन्स्टिट्यूट. आता बार्टीचा फॉर्म भरतोय म्हणून इथे बार्टी याचं जे पूर्ण फॉर्म आहे ते इथे आलेलं आहे. तुम्ही सारथी थ्रू भराल तर सारथीचं येऊन जाईल. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, आपले जेवढेही फॉर्म येणार आहे, म्हणजे ते बार्टीचे असेल, आरटीचे असेल, सारथीचे असेल, महाज्योतीचे असेल किंवा टीआरटीआयचे असेल, सगळे फॉर्मची फॉर्म भरण्याची प्रोसिजर अगदी सेम टू सेम आहे. ठीक आहे, अगदी काहीच फरक नाहीये. फक्त फरक आढळतो तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये, आणि छोटा फरक जो आहे तो कास्ट व्हॅलिडिटीचे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये आढळेल. बाकी असा काहीही फरक तुम्हाला आढळणार नाही. रजिस्ट्रेशन सेम आहे आणि सोबतच पूर्ण फॉर्म भरण्याची प्रोसिजर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सेम टू सेमच आहे. ठीक आहे, नेमकं लक्षात असू द्या. ओके, आता त्याच्यानंतर नेम ऑफ द इन्स्टिट्यूट झाल्यानंतर नेम ऑफ द स्कीम, म्हणजे तुम्ही कशासाठी फॉर्म भरतात, तुम्ही मिलिटरी सर्व्हिसेस साठी भरतात, IBPS साठी भरतात, ज्याच्यासाठी भरतात ना ते इथे येऊन जाईल. कशाचा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तुम्हाला हवा आहे. त्यानंतर कॅटेगरी, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून भरतात. मॅक्सिमम आता बार्टीचं आहे ते SC म्हणजे शेड्यूल कास्ट जे आहे तेच येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर कास्ट, म्हणजे जी पण कास्ट असेल ती एंटर करायची आहे. त्यानंतर डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट, आता कास्ट सर्टिफिकेट असलंच पाहिजे, त्याच्यामुळे इथे S जे आहे ते एंटर करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर. आता तुमचं जेही कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यावर एक बारकोड दिला जातो आणि त्या बारकोडच्या वर एक नंबर असतो, तर तो नंबर काय करायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी, कोणाद्वारे ते कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे, तर सब डिव्हिजन ऑफिसर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, आता इथे गेलेला आहे नो, कारण की कास्ट व्हॅलिडिटी ST या कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे, बाकी कॅटेगरीसाठी कंपल्सरी नाही, त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी इथे काय केलेलं आहे, नो ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर यू आर डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र, यस. ठीक आहे, महाराष्ट्राच्या रहिवासी तुम्ही आहात ना, आणि तुमचा जो सर्टिफिकेटही असेल आणि सर्टिफिकेट नसेल जरी तरी घाबरण्याची गरज नाही, कारण की त्याचाही एक चांगला उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्टिफिकेट नसेल जरी तरी घाबरण्याची गरज नाही, फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, नक्की चांगली माहिती तुम्हाला मिळणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर डू यू हॅव अ डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र, यस. आणि डू यू हॅव डोमोसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात पण महाराष्ट्राचं डोमोसाईलचं सर्टिफिकेट आहे का, तर हो असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे. आणि जर महाराष्ट्राचे सर्टिफिकेट सिलेक्ट करत आहात तर त्याचा नंबर जो बारकोडच्या वर दिलेला असेल तो नंबरही इथे एंटर करायचाच आहे. ठीक आहे, त्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी, कोणाद्वारे ते डोमोसाईल सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे, मग ते तहसीलदार आहे की नेमकं कोणतं ऑफिसर आहे त्यांचं इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि हॅव यू फिजिकली डिसेबल्ड पर्सन, म्हणजे तुम्ही जर फिजिकली डिसेबल असाल, ठीक आहे, अपंग वगैरे असाल तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जर नसाल ना तर डायरेक्ट नो जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली सबमिट आणि प्रोसेसचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. एवढी माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर अजून थोडी माहिती येईल, त्यामध्ये तुम्हाला फक्त काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते समजून घ्या. की वेदर द अवेलिंग वुमन रिझर्वेशन, जर तुम्ही एक महिला असाल, ठीक आहे, आणि तुम्ही जर त्या वुमेन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, बघा मी काय म्हणतोय कायमचं लक्षात असू द्या, की जर तुमच्याजवळ वुमेन रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही इथे S जे आहे ते एंटर करा. ठीक आहे, काढलेलं असेल तर S एंटर करा, अथवा तिथे नो एंटरच करायचं आहे. त्यानंतर ऑर्फन चाइल्ड, आर यू ऑर्फन चाइल्ड, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का. ठीक आहे, जर अनाथ असाल जरी तरी तुमच्याजवळ ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात असू द्या, अनाथ असाल तर तुमच्याजवळ सर्टिफिकेट असलं पाहिजे, नसाल तर इथे नो एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्ही याच्या आधी, म्हणजे या लाईनचा अर्थ असा होतो, हॅव यू टेकन ऍडमिशन ऑफ एनी कोर्सेस स्पॉन्सर्ड बाय बार्टी, म्हणजे तुम्ही याच्या आधीही कधी बार्टी थ्रू कोणत्या कोर्सेसला वगैरे जॉईन झालेले आहात का, तर केलेलं असेल तर यस टाईप करा अथवा नो टाईप करा. त्यानंतर नेम द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कोर्स, म्हणजे तुम्ही आधी बार्टी थ्रू ज्या कोर्ससाठी अप्लाय केलेलं होतं, म्हणजे ते मग MPSC असेल UPSC असेल तर त्याचं नाव जे आहे ते इथे एंटर करायचे, इथे सिलेक्टच करायचे. इथे वेगवेगळे ऑप्शन येऊनच जातात, मग ते MPSC असेल UPSC असेल त्यांचे नाव इथे येऊन जातात, तुम्हाला जे आहे ते फक्त सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, इथे मॅक्सिमम टाइम नोच करायचं आहे, कारण की साहजिक आहे ना रे, तुम्ही हा फॉर्म भरताय कारण की तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये जायचं आहे आणि तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर कसं जमणार आहे, त्यामुळे इथे नोच एंटर करायचं आहे, हे नेमकं लक्षात असू द्या. त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम, म्हणजे तुमची जी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न किती आहे ते इथे एंटर करायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन जे आहे ते मोस्टली दिसून येतात. अबव 8 लाख, म्हणजे 8 लाखाच्या वर आहे, 8 लाखाच्या खाली आहे की इक्वल आहे 8 लाखापर्यंत, तिथे नेमकं बिलो 8 लाख सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, बिलो 8 लाख सिलेक्ट करायचं आहे, कारण की त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ते राबवल्या जाते. ठीक आहे, त्यानंतर डू यू हॅव अ इन्कम सर्टिफिकेट, असलंच पाहिजे. इन्कम सर्टिफिकेटसाठी यस करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट नंबर, जसंच बारकोड असेल ना तिथे इन्कम सर्टिफिकेट नंबरही असतो, तो नंबर इथे एंटर करायचा आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी, ठीक आहे, तर तिथे सिलेक्ट करायचं आहे तहसीलदार, कारण की तहसीलदाराद्वारे हे इश्यू केलं जातं. आणि नेमकं लक्षात असू द्या की यामध्ये जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे 1 वर्षाचं चालणार नाही,
हे किती इयर्स असलं पाहिजे रे? हे 3 इयरचाच असलं पाहिजे. हे नेमकं लक्षात असू द्या. ठीक आहे, 1 वर्षाचं चालणार नाही, 3 वर्षांचंच असलं पाहिजे. आणि त्यानंतर एवढी माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटासा बॉक्स दिसत असेल, या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, बॉक्सवर तुम्ही जस्ट एरो नेला की तिथे क्लिक होईल. जस्ट तिथे क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट, ठीक आहे, यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट यावर क्लिक करता, क्लिक केल्यानंतर हा जो तुमचा एक नवीन जे एक विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये तुमचा जो लॉग इन आयडी होता, म्हणजे जो तुमचा ईमेल आयडी होता ना रे, तो तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे, जो तुमचा ईमेल आयडी होता तो तुम्हाला इथे दिसून येईल. आणि आता तुम्हाला द्यायचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, म्हणजे बार्टी तुमच्यासोबत कसा संपर्क साधेल याचे संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे. त्यामध्ये मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर. आता तुमचा जो मोबाईल नंबर असेल जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिला तो मोबाईल नंबर इथे टाकायचाच आहे, परंतु एक अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा देऊन ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून वेळेवर जर हा मोबाईल नंबर तुमचा कॉन्टॅक्ट झाला नाही, तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला नाही, तर एक अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. तुमचा नसेल तर आई वडिलांचा दिला तरी चालेल. ओके, त्यानंतर ईमेल आयडी द्यायचा आहे, जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस ईमेल आयडी दिलेला होता तोच ईमेल आयडी इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर करस्पॉन्डिंग ऍड्रेस, म्हणजे तुम्ही राहता कुठे, ठीक आहे, त्याच्या संबंधी माहिती जी आहे ती द्यायची आहे. ऍड्रेस, लँडमार्क, विलेज, सिटी, तुम्ही कोणत्या गावात राहतात, शहरात राहतात, महाराष्ट्र स्टेट, डिस्ट्रिक्ट कोणता जिल्हा आहे, ठीक आहे, तालुका, ब्लॉक, पिनकोड असेल, हे संपूर्ण माहिती इथे एंटर करायची आहे. आणि ही संपूर्ण माहिती म्हणजे तुम्ही जिथे आता राहतात तिथेच परमनंटली राहतात, तिथेच आताही सध्या आहात, तर तेच परमनंट ऍड्रेस जो आहे तो इथे एंटर करायचा आहे. म्हणजे नुकतेच जिथे राहतात तिथेच परमनंटली राहतात, तर हा ऍड्रेस जो आहे सेम टू सेम इन्फॉर्मेशन जे आहे, जसं तुम्ही याच्यावर क्लिक केलं ना की सेम टू सेम हीच इन्फॉर्मेशन इथे पेस्ट होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला पुन्हा फिल करण्याची गरज नाही. ओके, आता हे सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे जसं आपण आता ही परमनंट ऍड्रेसची माहिती भरलेली होती, परमनंट ऍड्रेसची माहिती भरल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट येतो तो आहे एक्झाम सिटी. ठीक आहे, आता एक्झाम सिटी मध्ये तुम्हाला प्रेफरन्स द्यावे लागतात, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात, कारण की आपल्याला सिलेक्ट सेंटर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, कारण की आपण जे सीईटी देतोय, ही जी एक्झाम देतोय याच्यासाठी एक सेंटर जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि सेंटर सिलेक्ट करण्यासाठी एक्झाम सिटी प्रेफरन्स 1 यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल ना तो तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. लक्षात असू द्या, तुमचा जो जिल्हा असेल तो आधी एंटर करायचा आहे. त्यानंतर एक्झाम सिटी प्रेफरन्स 2 मध्ये तुम्हाला आता तुमचा जिल्हा टाकलेला आहे, परंतु जवळपासचा तुमचा जो पण जिल्हा असेल ना तो पण एंटर करून द्या, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर त्या जिल्ह्यामध्ये सीईटीची जी एक्झाम आहे ती देण्यासाठी पोहोचू शकाल. आणि त्याच प्रकारे प्रेफरन्स 3, प्रेफरन्स 4 आणि प्रेफरन्स 5 असे जे आहे वेगवेगळे जिल्हे तुम्ही इथे एंटर करू, म्हणजे इथे जस्ट सिलेक्ट करायचे. ठीक आहे, वेगवेगळे महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे जे आहेत इथे येऊन जातात. तुम्हाला फक्त जिल्हे काय करायचे, सिलेक्ट करायचे. परंतु प्रेफरन्स 1 मध्ये नेहमी तुमचा जो जिल्हा असेल तोच एंटर करा, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर एक्झाम सेंटर पर्यंत जे आहे ते पोहोचता येईल. ठीक आहे, आणि तुम्हाला माहितीच असेल ही संपूर्ण एक्झाम जी आहे ती कम्प्युटर बेसच होत असते. ओके, आता हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक आपले जे एज्युकेशन डिटेल्स आहेत त्याच्या संबंधी माहिती भरण्यासाठी विंडो जे आहे ते ओपन होईल. आता एज्युकेशन डिटेल्स मध्ये सर्वप्रथम तुम्हाला 10वी संबंधी माहिती असेल, 12वी संबंधी असेल, ग्रॅज्युएशन असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल. तर 10वी मध्ये तुमची स्ट्रीम काय होती, ठीक आहे, 12वी मध्ये काय होती, ग्रॅज्युएशन मध्ये काय होती आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये काय होती ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर 10वीचं पासिंग इयर तुमचं काय होतं, ठीक आहे, बोर्ड युनिव्हर्सिटी कोणती होती आणि त्याच्यातच पर्सेंटेज मध्ये, तेव्हा मार्क पर्सेंटेज मध्ये होते की सीजीपीए मध्ये ते एंटर करायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला किती होते, मार्क्स भेटले किती होते, म्हणजे मार्क्स ऑब्टेन किती होते, आणि हे इथे एंटर केल्यानंतर ऑपऑप पर्सेंटेज जे आहे ते ऑपऑप कॅल्क्युलेट केले जाईल. ठीक आहे, तुम्हाला असं कॅल्क्युलेट करून तिथे एंटर करण्याची गरज नाही. जसं तुम्ही मॅक्सिमम मार्क्स आणि मार्क्स ऑब्टेन टाकलं की पर्सेंटेज ऑपऑप तिथे कॅल्क्युलेट केल्या जाईल. ठीक, एवढी माहिती लक्षात असू द्या की 10 संबंधी असेल, 12 संबंधी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन संपूर्ण माहितीची काय करायची आहे इथे फिल करायची आहे. आणि एक छोटासा मुद्दा महत्वाचा आहे पण लक्षात असू द्या, हॅव सर्टिफिकेट कम्प्युटर इफिशियन्सी डिप्लोमा कोर्स और डिग्री इन दिस अफेअर्स. म्हणजे जर तुम्ही आयबीपीएस साठी जर फॉर्म भरत असाल ना तर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे की तुमचं कम्प्युटर रिलेटेड काही माहिती आहे का, कम्प्युटर रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट, डिप्लोमा कोर्स वगैरे तुम्ही केलाय का, हे कधी भरायचं आहे जर तुम्ही आयबीपीएस संबंधी फॉर्म भरत असाल तर इथे यस करायचं आहे. त्यानंतर पुढची माहिती अवेलेबल होईल. जर तुम्ही आयबीपीएस चा फॉर्म भरत असाल तरच हे लक्षात असू द्या. ओके, आणि त्यानंतर ही माहिती झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर काय करायचं आहे रे, क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता महत्वाचं जे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणतो म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासंबंधी संपूर्ण एक विंडो जे आहे ते ओपन होईल. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी रिसेंट पासवर्ड साइज कलर फोटोग्राफ, म्हणजे तुमचा नुकताच काढला गेलेला कलर फोटोग्राफ जो आहे तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटची सिग्नेचर अपलोड करायची आहे. परंतु लक्षात असू द्या या दोन्ही गोष्टी तुम्हाला जेपीजी फॉर्मॅट मध्ये करायच्या.
ठीक आहे. जेपीजी एक्सटेन्शन असलं पाहिजे, म्हणजे जेपीजी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आणि त्यातही लक्षात असू द्या, रिसेंट फोटोग्राफ असेल किंवा कॅन्डिडेटची सिग्नेचर असेल, रिसेंट फोटोग्राफ हा 100 केबीच्या वर जाता कामा नये, 100 केबीच्या खालीच असला पाहिजे. म्हणजे त्याची जी साईज आहे ना ती 100 केबीच्या खालीच असली पाहिजे. आणि कॅन्डिडेटची जी सिग्नेचर आहे ती 80 केबीच्या वर जाता नाही बरं, ती 80 केबीच्या खालीच असली पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट 10वीचं, म्हणजे जो पण कॅन्डिडेट असेल त्याचं 10वीचं जे मार्कशीट आहे किंवा सर्टिफिकेट जे आहे ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. म्हणजे इथपर्यंत हे जे 2 डॉक्युमेंट आहे तुम्हाला जेपीजी फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे आणि बाकी संपूर्ण डॉक्युमेंट हे पीडीएफ फॉर्मॅटमध्येच असले पाहिजे. ठीक आहे. आणि हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जसं 10वीची मार्कलिस्ट तुम्हाला जी पण अपलोड करायची आहे ती 300 केबीच्या अंडर असली पाहिजे. ठीक आहे. बघा इथे फोटोसाठी 100 केबी आहे, सिग्नेचरसाठी 80 केबी आणि बाकी सगळे डॉक्युमेंट हे 300 केबीच्या अंदर असले पाहिजे. 300 केबीच्या वर जाता कामा नये, नाहीतर ते अपलोड होणार नाही. ठीक आहे. एवढं लक्षात असू दे. हे संपूर्ण डॉक्युमेंट 300 केबीच्या अंदर असले पाहिजे. आणि तुमच्या कम्प्युटर मधून जेव्हा तुम्ही चूज फाईल करून ती डॉक्युमेंट इथे अपलोड करता त्यानंतर इथे ग्रीन सिग्नल येतं. ठीक आहे, की तुमचे डॉक्युमेंट काय झाले आहे, अपलोड जे आहे ते झालेले आहे. असे ग्रीन सिग्नल जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातात. आणि तुम्ही जो फोटो अपलोड केलेला आहे तो फोटो सुद्धा तुम्हाला इथे दिसून जातो आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला इथे नेमकी दिसूनच जाते. एवढं नेमकं लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि हे केल्यानंतर तुम्ही जेव्हा एक सबमिट, फायनल एक सबमिट इथे देता, फायनल सबमिट दिल्यानंतर ठीक आहे तुमच्या समोर एक लॉग इन आयडी, तुमचा इथे फोटो राहील, इथे सिग्नेचर राहील आणि तुम्ही ज्यासाठी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या, ज्यासाठी तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरलेला आहे ते नाव इथे दिसून येईल. ती जी स्कीम होती ना, जसं आता हा फॉर्म फॉर एक्झाम्पल आपण बार्टी मार्फत IBPS साठी भरलेला होता, तर इथे ते नाव दिसून आलेलं आहे. तुम्ही MPSC साठी भरला, तुम्ही MPSC चं दिसून येईल. आणि याच्यानंतर इथे स्टेटस मधील प्रिंट, आणि ही प्रिंट नेमकी आपल्याला काढूनच ठेवायची आहे. कारण जेव्हा ही एक्झाम होऊन जाते आणि तुमचं जेव्हा सिलेक्शन होतं ना तेव्हा ही प्रिंट तुम्हाला तिथे सबमिट करावी लागते. त्यामुळे या प्रिंट जे आहे ते तुमच्याजवळ असलीच पाहिजे. ठीक आहे, हे नेमकं लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि सोबतच रेजिस्ट्रेशनच्या वेळेस जो पासवर्ड आणि आयडी होता ना तोही नेमका लिहून ठेवा बरं. कधी कधी आपण विसरून जातो, म्हणून पासवर्ड आणि आयडी हा स्वतःजवळ जपूनच ठेवा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर इथे दिलेलं आहे अप्लाय फॉर अ न्यू स्कीम. म्हणजेच या विद्यार्थ्याने फॉर एक्झाम्पल ही एबीसी विद्यार्थी होती आणि या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की IBPS SBI RBI साठी फॉर्म भरला, पण तिला MPSC साठी सुद्धा भरायचा आहे, तिला UPSC साठी सुद्धा अप्लाय करायचं आहे. त्यासाठी ती काय करेल, अप्लाय फॉर अ न्यू स्कीम मध्ये जाऊन इथे क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर अजून एक मोठी विंडो जी आहे ती ओपन होईल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातील. म्हणजे MPSC चा, UPSC चा असे वेगवेगळे तिथे लाईन्स जे आहेत ते येऊन जातील. आणि तिने सपोज MPSC असं सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा MPSC चा फॉर्म ओपन होईल. म्हणजेच तुम्हाला रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची गरज नाही बरं, फक्त फॉर्म पुन्हा भरण्याची गरज आहे. ठीक आहे, फक्त फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन अजिबात करायचं नाही. रजिस्ट्रेशन एकच वेळा होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे फॉर्म पूर्ण भरण्याची गरज आहे MPSC साठी. जर तुम्ही UPSC साठी अप्लाय करायचं आहे तर UPSC चा फॉर्म भरा. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC साठी अप्लाय करायचं आहे तर SSC चा पुन्हा फॉर्म जो आहे तुम्हाला भरावाच लागेल. आणि हे प्रत्येक वेळी याची प्रिंट काढून ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन एक वेळा होईल, परंतु वेगवेगळ्या स्कीमसाठी फॉर्म जे आहे ते वेगवेगळे दरवेळेस भरल्या जाईल. प्रोसिजर सेम असते रे, परंतु फॉर्म हे दरवेळेस भरावेच लागतील. हे नेमकं लक्षात असू द्या. आणि त्यानंतर हे संपूर्ण भानगड झाल्यानंतर, म्हणजे संपूर्ण गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे प्रोसेड वर एक क्लिक. ठीक आहे, क्लिक द्यायचं आहे तुम्हाला प्रोसेड वर. आणि जेव्हा तुम्ही प्रोसेड या बटनवर क्लिक करता, क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे मित्रांनो तो फायनली सबमिट होतो. ठीक आहे, हे नेमकं लक्षात असूच द्या. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या की संपूर्ण फॉर्म भरल्यानंतरही तुमच्या मनात प्रश्न असेल की सर यांच्या संबंधी सिलेबस कसा असेल, ठीक आहे, याच्या संबंधी नेमक्या गोष्टी कशा असेल, सिलेबसचा नेमकं काय काय प्रकार आहे, UPSC साठी काय सिलेबस असेल, MPSC साठी काय सिलेबस असेल, मी त्याची प्रिपरेशन कशी करायची, हे संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला इथे एक आय बटनवर एक व्हिडिओ दिसत असेल, त्या लिंकवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक व्हिडिओ ओपन होईल. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सिलेबसचं डिटेल जी माहिती आहे ती दिलेली आहे, जी तुमच्यासाठी खरंच महत्वाची असू शकते. आणि सोबतच तुम्हाला याच्या संबंधी कोणतेही प्रॉब्लेम्स असल्यास, म्हणजे फॉर्म भरण्यासंबंधी कोणतेही प्रॉब्लेम्स असल्यास किंवा डॉक्युमेंट संबंधी कोणतेही प्रॉब्लेम्स असल्यास घाबरण्याची अजिबात गरज नाही. अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण की तुमच्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीने दिलेले आहे हेल्पलाईन नंबर. ठीक आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कधीही कॉल केला तरीही चालेल. या कॉल करून तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल की नेमके डॉक्युमेंट संबंधी कोणत्या अडचणी असतील किंवा फॉर्म भरण्यासंबंधी कोणत्या अडचणी असतील, संपूर्ण तुमचं जे निवारण आहे त्या कॉल्सवर, या नंबर्सवर कॉल केल्यानंतर केलं जाईल. सोबतच अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक दिसेल. ठीक आहे, हा स्पेक्ट्रम अकॅडमी थ्रू गुगल फॉर्म आहे. या गुगल फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होईल, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो फॉर्म ओपन होईल तो भरायचा आहे आणि त्यामध्ये आपला व्हॉट्सअप नंबर, त्यामध्ये व्हॉट्सअप नंबरच टाकायचा आहे. आता सर व्हॉट्सअप नंबरच कशासाठी, याच्या मागचं रहस्य असं आहे मित्रांनो की जेव्हाही
ही फॉर्म भरण्याची प्रोसिजर झाल्यानंतर तुमची हॉल तिकीट कधी येणार आहे, हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची, किंवा हॉल तिकीट संबंधी असेल किंवा एक्झाम संबंधी कोणतेही डाऊट्स असल्यास, कोणतेही अपडेट असल्यास, कोणतीही माहिती असल्यास ती लगेच तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर पोहोचवण्यात येईल. म्हणजे तुम्ही कधी कामात असाल, कोणत्या एक्झाम देण्यात असाल, कुठेही भानगडीत पडलेले असाल, तरीही तुम्हाला अपडेट करण्याचं काम जे आहे त्या व्हॉट्सअप नंबर थ्रू 101% जे आहे ते केलं जाईल. त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी थ्रू आलेला गुगल फॉर्म जो आहे तो नेमका भरायचाच आहे, हे नेमकं लक्षात असू द्या. आणि सोबतच अजूनही काही प्रॉब्लेम असल्यास, नाही समजत आहे काही गोष्टी, कसा फॉर्म भरायचा, काय करायचं, तर घाबरण्याची गरज नाही. आपले विविध सेंटर जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हे संपूर्ण माहिती जी आहे ते घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचं निवारण जे आहे ते 101% जे आहे ते होईलच. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. जर आताही काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून ते प्रश्न जे आहे तुमचे सोडवले जातील आणि प्रत्येक कमेंटचे आन्सर जे आहे ते केले जातील. सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून ठेवा.